नमस्कार. जगातील सर्वात सुंदर विमानतळाच्या यादीत भारताची दमदार एंट्री. ही न्यूज आपण द हिंदू या न्यूजपेपर मधली कव्हर करत आहे आणि चालू घडामोडीमधील जे टॉपिक आहे त्यामधील आंतरराष्ट्रीय रिपोर्ट या टॉपिकवरची ही न्यूज आहे. यामध्ये नवी मुंबई आणि गुवाहाटी विमानतळ जगातील सर्वात सुंदर विमानतळाच्या यादीत. आता या न्यूजला सर्वाधिक महत्त्व का बरं प्राप्त झालेलं आहे, तर नवी मुंबई हे आपल्या महाराष्ट्रातलं आहे आणि महाराष्ट्रातल्या ज्या चालू घडामोडी असतात त्यावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे. सुरुवातीला समजून घेऊ, हा जो पुरस्कार आहे कोणत्या संस्थेकडून दिला जातो. त्यामध्ये बघितलं तर मुलांनो प्रिक्स. आणि यामध्ये विशेष कोणती गोष्ट आहे, तर 2015 पासनं पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयात दिला जाणारा एक वार्षिक जागतिक वास्तुकला आणि बघितलं तर डिझाईन पुरस्कार आहे. आता बघा, तुम्हाला डाऊट येत असेल की सर, सुरुवातीला तर तुम्ही सांगितलेलं आहे विमानतळ, तर मग विमानतळाची जी रचना आहे ही रचना बघितलं तर कोणती वास्तुकला त्याचबरोबर डिझाईननी केलेली आहे त्यावर आधारित बघितलं तर जगातील सर्वात सुंदर विमानतळाची यादी दिली जाते. त्याचबरोबर बघितलं तर या पुरस्कारामध्ये विमानतळ, त्यानंतर संग्रहालय, कॅम्पस, रेस्टॉरंट, किरकोळ विक्रीचे ठिकाण आणि हॉटेल यासारख्या विविध श्रेणीचा समावेश होतो. म्हणजे फक्त हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार फक्त विमानतळाला देण्यात येतो का, तर नाही. त्यासोबत बघितलं तर हे बाकीचे पण विषय किंवा या आपण जे बाकीची कॅटेगरी आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघू आपण प्रिक्स. प्रिक्स याबद्दल बघा. प्रिक्स हा बघा वास्तुकला आणि डिझाईन क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांनी 2 विमानतळाचा गौरव केलेला आहे. प्रिक्स हा शब्द लक्षात ठेवा. आणि यामध्ये बघितलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 1 आणि नंतर गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2. म्हणजे बघितलं तर लक्ष देसान, टर्मिनल 1 कोणता, तर नवी मुंबई येथील. टर्मिनल 2 कोणता, तर गुवाहाटी. आता गुवाहाटी कोणत्या राज्याचा हे मला कमेंट बॉक्समध्ये सांग. आणि ही यादी बघितलं तर सर्वात सुंदर विमानतळापैकी 2 विमानतळ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. आता आपण बघू याबद्दल थोडीशी ॲडिशनल माहिती. यामध्ये बघा पुढचा पॉईंट जो आहे, डिसेंबरमध्ये या यादीतील 3 प्रकल्पाला वर्ल्ड टायटलनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. बघा मुलांनो, या यादीतील 3 हा पॉईंट महत्वाचा आहे. आणि या जो अहवाल आहे किंवा हा जो रिपोर्ट आहे यामध्ये बघितलं तर इंटेरियर म्हणजे बघितलं तर जे विमानतळ आहे या विमानतळाचा अंदरचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर एक्सटिरियर म्हणजे कोणतं बाहेरचं स्ट्रक्चर या अतिरिक्त सन्मान दिला जातो. त्यानंतर बघा जगातील सर्वात सुंदर विमानतळ 2026 या यादीमध्ये एकूण 7 प्रकल्प दिलेले आहे. म्हणजे बघितलं तर 7 विमानतळाचा इथे अंतर्भाव करण्यात आलेला आहे. हा पॉईंट एक महत्वाचा आहे. पुढे बघू, आता आपण जाणार आहे आपल्या महाराष्ट्रातील जे नवी मुंबई मधलं विमानतळ, याचं वैशिष्ट्य काय त्याकडे लक्ष द्या. हा बघितलं तर जहा हदीद आर्किटेक्चरने डिझाईन केलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलची रचना कमळ पासून प्रेरित असून ती प्रवाही स्वरूपाची आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जे नवी मुंबई मधलं विमानतळ आहे याची रचना कशी आहे, तर बघितलं तर कमळापासून प्रेरित झालेली. आणि आपल्याला माहिती आहे कमळ हे आपलं राष्ट्रीय फूल आहे मुलांनो. आणि कमळापासून आपल्याला प्रेरणा मिळते की कमळ हे बघितलं तर विकास, आत्मविश्वास आणि अभिजात सौंदर्याचे काय आहे, प्रतीक सुद्धा आहे. हे सुद्धा आपण काय करतो बघितलं, कमळ याबद्दल आपण म्हणू शकतो. पुढच्या पॉईंट लक्ष देसान. पुढच्या पॉईंट मध्ये बघा की बघा नवी मुंबई येथे बघितलं तर उल्वे येथे स्थित असलेले हे विमानतळ 1160 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. म्हणजे याचं बघितलं तर एकूण बांधकाम किंवा किती मोठं हे विमानतळ आहे, तर 1160 हेक्टर. त्यानंतर पहिला टप्पा वार्षिक 2 कोटी प्रवासाची हाताळणी केली जाईल आणि पूर्ण क्षमतेनुसार ही संख्या 9 कोटी प्रवासापर्यंत पोहोचेल. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. त्यानंतर बघितलं तर या प्रकल्पात एकूण 4 टर्मिनल, 2 धावपट्ट्या आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल टावरचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे नवी मुंबई मधलं जे पण विमानतळ आहे यामध्ये एकूण 4 टर्मिनल आहे,
त्यापैकी बघितलं तर पहिल्या टर्मिनलचाच यामध्ये समावेश झालेला आहे. हा पॉईंट इथे महत्वाचा आहे. पुढे बघू. त्यानंतर नेक्स्ट जे आहे मुलांनो, हे बघितलं तर आपलं गुवाहाटी म्हणजे आसाम राज्यातील. आता याचं वैशिष्ट्य बघू. याला बघितलं तर लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय भारताचा आसाम राज्याचा भाग आहे. याचं जुनं नाव काय होतं मुलांनो बघितलं तर जुनं नाव होतं बघितलं तर बोरझार. हा पॉईंट लक्ष ठेवसा, जुनं नाव. त्यानंतर बघा अलीकडेच आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी आसाममधील गुवाहाटी येथे लोकप्रिय गोपीनाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केले. हे कधी केलेले आहे तर 20 डिसेंबर 2025 रोजी. आणि या विमानतळाचं बघितलं तर स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे तर हे बांबू आर्किड यापासून घेतलेले आहे. आणि हे बघितलं तर जे पण ईशान्य भारतातील जैवविविधतेची काय म्हणतो घनिष्ठ संबंध असलेला एक प्रतीक आहे. इथे बघू शकता पूर्ण हिरवं 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 झाडं आपल्याला दिसून येत आहे. ओके, पुढच्या पॉईंटकडे लक्ष देसान. त्याचबरोबर बघितलं तर आपण म्हटलं होतं की या रिपोर्टमध्ये एकूण 7 प्रकल्प होते. त्यामध्ये 7 प्रकल्पामध्ये बघितलं तर कोणकोणते तर हे प्रकल्प आहे. आता आपण बघू मुलांना, म्हणजे हे प्रकल्प म्हणजे विमानतळ. आता हे कोणत्या देशात आहे हे आपण समजून घेऊ. सुरुवातीला बघितलं तर पहिल्या क्रमांकावर कोणता आहे तर चीन मधलं. याला काय म्हणतो बघितलं तर वंगांजू बायझू आंतरराष्ट्रीय विमानतळ. फक्त देश लक्षात ठेवा त्याचं नाव. पुढे बघितलं तर नेक्स्ट आहे बघितलं तर जर्मनी. सेकंड नंबरवर जर्मनी. हे बघितलं तर फ्रँकफर्ट विमानतळ टर्मिनल 3. हे बघा अशा पद्धतीचे हे विमानतळ आहे. पुढे बघितलं तर मुलांनो हे कंबोडिया या देशातलं 3ऱ्या क्रमांकावर. हे बघितलं तर टेको आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट बघितलं तर अमेरिका किती 4थ्या स्थानावर. हे पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा पॉइंट आहे मुलांनो अमेरिका मधलं कॅलिफोर्निया. इथे बघितलं तर सॅन डिएगो आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे झाले मुलांनो बघितलं तर एकूण 7 विमानतळ. आणि पूर्ण माहिती आपण बघितली. याच्या व्यतिरिक्त कसाही प्रश्न येऊ शकत नाही. आला तर प्रश्न याच माहितीवरून येणार, कारण हे सर्व आपण बघितलं तर द हिंदू या न्यूजपेपर मधून कव्हर करत आहे. ओके, व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, थँक यू व्हेरी मच. टेक केअर.